सह्याद्रीच्या कडेकोपाऱ्यात उभा असलेला एक अभेद किल्ला, जिथे घडलेला स्वराज्याचा इतिहास, जिथे एका सामान्य मराठा मुलाने छत्रपती होण्याचा प्रवास पूर्ण केला. होय, हा आहे रायगड किल्ला. आज आपण पाहणार आहोत रायगडाचा इतिहास आणि त्या किल्ल्यावर असलेलं प्रत्येक महत्वाचं ठिकाण, जे शिवरायांची गाथा सांगतात. आपण भाग 1 मध्ये रायगड चढायला सुरुवात केली. तास 2 तास चढून झाल्यावर आपण थेट पोचलो, ते म्हणजे भला मोठा आणि मजबूत असा मुख्य दरवाजाकडे. मुख्य दरवाजातून आत शिरून पुढे चालत गेलो आणि चालताना रायगडाची पारंपरिकरित्या होणारी डागडुगी बघितली आणि थेट आलो ते हत्ती तलावाकडे. हत्ती तलाव बघितला आणि शिरकाई देवीचं दर्शन घेतलं आणि थेट मोर्चा वळवला तो बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत गंगासागर तलाव बघितलं. त्याचाही इतिहास खूप मोठा आहे आणि त्याचबरोबर समोर असलेले 2 स्तंभ बघितले, त्यातील एक विजयस्तंभ. आणि विजयस्तंभाकडे बघताना आठवण झाली ती म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची, महाराजांच्या विजयाची. आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत रायगडावरील आणखीन अशी काही ठिकाणं की त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर रायगडाचा इतिहास उभा राहील. काय आहे रायगड, कसा बांधला गेला, केव्हा बांधला गेला आणि कशा प्रकारे बांधला गेला, हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहील. आणि हा बांधण्यामागचं आणि ही राजधानी होण्यामागचं कारण काय होतं हे आपल्याला कळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अनेक अशा काही वेगवेगळे सरप्राईज मिळणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रायगड या आधी रायरी या नावाने ओळखला जात होता. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. पण फक्त जिंकून थांबले नाहीत, त्यांनी रायरीचा रायगड केला आणि स्वराज्याची राजधानी केली. तर आज आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉगमधलं पहिलं ठिकाण, जे आहे खलबतकला. याला खलबतकला का म्हणतात हे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपण आज चाललोय खलबतकला बघायला. तर ही एक छोटीशी खोली आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यांची गुप्त चर्चा व्हायची. ही खोली थोडीशी आजच्या भाषेत बोलायला गेलं तर अंडरग्राऊंड आहे. तर ती थोडीशी अंडरग्राऊंड असल्यामुळे इथे भरपूर काळोख आहे. बाहेर जरी उजेड असला तरी ते काळोख आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मोबाईलच्या ज्या टॉर्च आहेत त्या आधी लावून घेतो, जेणेकरून आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की ही खोली किती उंच आहे आणि ही खोली केवढी मोठी आहे आणि या खोलीत काय काय अजून वेगवेगळे प्रकार आहेत ते. सो आम्ही पहिले आमच्या मोबाईलच्या टॉर्च लावून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. सो हे बघा, ही खोली याला खलबतकला म्हणतात. आणि हे जे छोटे छोटे खजगे आहेत त्यात ते दिवे पेटवले जायचे आणि प्रकाश यायचा. आणि ही खोली, ह्या खोलीत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक गुप्त चर्चा करायचे तेव्हा त्या 2 व्यक्तींशिवाय ते कोणी नसायचं. अशी हे गुप्त चर्चा जी आहे ती इथे व्हायची आणि जी लढाई करायची आहे याचं पुढचं नियोजन केलं जायचं. सो अशी ही खलबतकला आणि ही खोली. आत्ता आपण जो हा भला मोठा, एवढा मोठा सगळा परिसर बघतोय, हा परिसर म्हणजेच राजवाडा आणि यालाच राजमहल असं देखील म्हटलं जातं. इथे महाराजांचा निवास होता. जरी आता अवशेष उरले नसले तरी कल्पना केली तर त्या वैभवाचा अंदाज येतो. आणि अशा पाट्या लावलेल्याच आहेत. इथे सर्व माहिती दिलेली आहे की चौथऱ्याच्या मागील बाजूस समंत नदी शेवटचे झोते छत्रपती शिवाजी राजांचे मानले जाते आणि याच्या शेजारी एक हौदही होता आणि उजव्या बाजूच्या शेवटच्या इमारतीत त्यांनी अंतिम श्वास घेतलेला होता, म्हणून त्याचा चौथरा बांधलेला आहे. अशा या राजांच्या चौथऱ्याला आपण नतमस्तक होऊया आणि आपण आपला ब्लॉग पुढे नेत आणखीन पुढचं ठिकाण बघायला जाऊया. सो चला, म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत त्यांना नतमस्तक होत आपण आपल्या पुढच्या ब्लॉगकडे वळूया. तर दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे राणीवास, म्हणजे राणी निवास. सो इथे ज्या महाराजांच्या राणी आहेत या सर्व राहायच्या. तर एक वेगवेगळ्या अशा खोल्या आहेत. आता जरी तुम्हाला सर्व ओपन दिसत असेल
तरी त्या काळी हे सर्व बंदिस्त आणि झाकलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता केवढं मोठं आहे. आणि ही त्यावेळची खिडकी, जेणेकरून ज्या खिडकीतून हवा आतमध्ये यावी यासाठी ही खिडकी असायची. सो तुम्ही बघाल तर बाहेर पूर्ण ओपन आहे आणि छान असे खोल्या बांधलेल्या आहेत. आणि हे शौचगृह आणि स्नानगृह, म्हणजे एका वेळी 8 शौचगृहात 8 जणांची व्यवस्था होती. म्हणजे किती जण या राणी महालमध्ये राहत असतील, जी काही दासी वगैरे आहेत काय ते सर्व किती राहत असतील याचा आपण अंदाज घेऊ शकतो. सहसा हा राणी महल जरी इंग्रजांनी उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला तरी अजूनही सर्व टिकून आहे. आणि हा राणी महल बाहेरून कसा दिसतो हे आता आपण बघतोय, की आता आतमधून बघितलं आता बाहेरून बघतोय हा केवढा मोठा आहे आणि कसा आहे तो. आणि त्याचबरोबर आपण आता पुढे जाणार आहोत ते म्हणजे हिरकणी बुरुज बघायला. सो हिरकणी बुरुज कसा आहे, काय आहे, कुठे आहे हे आपण बघणार आहोत. आणि आता सध्या इथे लोक अजूनही राहतात, म्हणजे इथे लोकवस्ती आहे, घरं आहेत काही काही, आणि ते इथे राहतात आणि या किल्ल्याची देखभाल करतात. तर चला आपण हिरकणी बुरुजकडे जाऊया. आणि हे वाटेत आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे खालून जो रोपवे येतो, हा रोपवे इथपर्यंत येतो आणि इथे उतरवून मग किल्ल्याकडे सोडलं जातं. सो असा हा रोपवे जो वयोवृद्ध आणि लहान मुलं वगैरे जे चढू शकत नाही त्यांच्यासाठी, अपंगांसाठी वगैरे. सो आता आपण आलेलो आहे हिरकणी बुरुजला आणि आपण थोडं माहिती जाणून घेऊया. आपण काकांकडनं माहिती जाणून घेऊया. गवळण इकडे दूध विकण्यासाठी आली होती. त्याच्यानंतर विकण्यासाठी आल्यानंतर ते घरी जायला तिला उशीर झाला. 5 नंतर घराचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे उशीर झाल्यामुळे घराचे दरवाजे का उघडले गेले नाही 5 नंतर. मग मुलगा तिच्या घरी छोटा लहान मुलं असल्यामुळे ती मुलाच्या ओढीने कशाचाही विचार न करता ह्या बुरुजावरून खाली उतरली. मग त्याच्यानंतर महाराजांना कळलं. मग महाराजांनी तिला बोलवलं, तिचा सत्कार केला आणि ह्या एरियाला, ह्या जागेला, त्या बुरुजाला हिरकणी बुरुज म्हणून नाव दिलं. म्हणजे पहिला हा बुरुज नव्हता, पण जेव्हा ती उतरून गेली, ती कशी गेली असेल ते तिला माहिती. नंतर मग त्यांनी महाराजांनी सत्कार केला त्याचा. त्याच्यानंतर ह्या बुरुजाला हिरकणी नाव दिला. त्याच्या नावाने, तिचं नाव हिरकणी होतं, तिच्या नावाने ह्या बुरुजाला नाव दिलं गेलं. असा हा हिरकणी बुरुज. सो आता तुम्ही बघा आता हा कसा आहे तो. इथून तुम्ही बघितलं तर बघा कसा आहे तो, म्हणजे पूर्ण स्लोप आहे. ते कशी गेली असेल ते तिलाच माहिती. तिचं लहान बाळ होतं आणि तिला दूध पाजण्यासाठी, त्याला बाळाला दूध पाजण्यासाठी म्हणून ती खाली उतरली त्याच्या ओढीने. सो ती काय ओढ असते आईची ती तुम्ही आता बघू शकता. इथून कसं काय गेली असेल ते तिला माहिती. सो एवढ्या वरून आपल्याला खाली बघताना चक्कर येते. सो एवढ्या वरतून ती खाली गेली. हॅट्स ऑफ. आणि महाराजांची दृष्टी एवढी छान होती की जसं महाराजांना कळलं की ती इथून खाली उतरून गेली आहे, तसं तिचा सत्कार करण्यात आला आणि ह्या बुरुजाला तिचं नाव देण्यात आलं. सो एकदम अविस्मरणीय आणि अद्भुत असा आम्ही अनुभव घेतोय ते रायगडावर. अंगावर काटा येतोय सांगताना पण. जबरदस्त. तर हिरकणी बुरुज बघितला, हिरकणी बुरुजाची माहिती घेतली आपण. आणि आता आपण पुढे जाऊया. अजून आपल्याला रायगडावरची बरीचशी ठिकाणं बघायची आहेत, सर ती ठिकाणं बघूया आपण. हा हिरकणी बुरुज जो आहे बऱ्याच जणांना माहिती नाही. जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल तर नक्की या मार्गाद्वारे तुम्ही येऊन हिरकणी बुरुज बघा. कारण आम्ही जेव्हा किल्ल्यावर फिरत होतो तेव्हा बरेच जण विचारत होते की हिरकणी बुरुज कुठे आहे, हिरकणी बुरुज कुठे आहे. काही जे गाईड आहे ते सांगत नव्हते, पण आम्ही ज्यांना आम्हाला भेटले त्यांना आम्ही हिरकणी बुरुज कुठे आहे हे दाखवत होतो. सो आता आपण परत आलेलो राणी महलकडे आणि ते गाईड सगळी माहिती सांगतायत की कसं काय आहे, काय आहे, काय नाही ते. असं बघा तुम्ही. तर आता
गाईड सांगतोय, काय सांगतोय ते आपण ऐकून घेतलं आहे की पूर्वी राजस्थान वगैरे या ठिकाणचे जे किल्ले आहेत हे अजूनपर्यंत शाबूत आहेत आणि आपले महाराष्ट्रातले गड किल्ले आहेत हे उद्ध्वस्त केलेत का, तर ते जे राजे होते ते सर्व इंग्रजांना, ब्रिटिशांना नतमस्तक झाले आणि आपले महाराष्ट्रातले जे राजे आहेत ते नतमस्तक नाही झाले, त्याच्यामुळे आपले हे सर्व किल्ले उद्ध्वस्त झालेले आहेत. अगदी 6 महिने युद्ध बिद्ध झालं तर 6 महिने सुद्धा आपल्याला धान्य पुरवठा होईल. 1, 2, 3 मोठा नाही. काय महाराजांची दूरदृष्टी होती एकदम. बापरे बघा, हे आपण नुसता किल्ला सर्व बघतो, इंटरनल काय गोष्टी आहेत बघा. ओ माय गॉड, पैसे खाली जायला जागा नाही ना. नाही, पैसे आहेत पैसे. लाईट आणली बघ ते. सर ही धान्याची कोठार आहेत, 3 धान्याची कोठार एवढी मोठी मोठी आहेत. खाली अक्षरशः 6 महिन्याचं धान्य ह्याच्यात राहील, एवढी धान्याची कोठार खालपर्यंत. आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे राज दरबाराकडे. इथे बसून छत्रपती शिवाजी महाराज राज्य चालवत होते. राज्याच्या समस्यांवर न्यायनिवाडा करायचे. इसवी सन 1674 रोजी रायगडावर झाला इतिहासातील एक सुवर्ण क्षण, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा. गागा भट यांनी विधिपूर्वक राज्याभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्य अधिकृतपणे जन्माला आलं. आणि या राजदरबाराची आणखीन एक खासियत आहे, ती म्हणजे आजही एका कोपऱ्यात उभं राहून हळू आवाजात बोललं की ते दुसऱ्या कोपऱ्यात ऐकायला येतं. म्हणतात पूर्ण शांतता असेल तर टाचणी जरी पडली तरी तिचा आवाजसुद्धा ऐकू येतो. आणि याला दुसरं नाव आहे ते म्हणजे नगरखाना. याला नगरखाना देखील म्हटलं जातं. असं हे आपल्या राजाचा राजदरबार. आणि हा जो सिंहासन आहे आपण बघतोय, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, हा राज्याभिषेक झाला त्यावेळेस कसा झाला असेल याचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. सो असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना शतशत प्रणाम. आणि हा समोरच असणारा राजदरबाराचा गेट. आणि याला नगरखाना का म्हणतात हे आपल्याला आता कळलंच असेल की नगरखाना का म्हणतात. बाहेर सगळं माहिती लिहिलेली आहे याची. आणि हा नगरखाना बघून आपण थोडं पुढे सरकत पुढच्या ठिकाणी जाणार आहोत. असे हे फोटो देखील लावलेले आहेत पूर्वीचे, आत्ताचे. यात काय चेंजेस केले ते सर्व आपल्याला कळेल याच्यानुसार. आणि पुढे आपण थोडं पुढे आलो तर बाजारपेठेच्या दिशेने जाताना आपल्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो लागलेला आहे, स्टॅच्यू लागलेला आहे. सो त्या स्टॅच्यूजवळ आपण नतमस्तक होणार आहोत. या बाजारपेठेच्या अगदी तोंडाशी असणारा हा पुतळा. आणि या पुतळ्याला आपण नतमस्तक होऊया. आणि आपण आता बघतोय बाजारपेठ. आणि या बाजारपेठेबद्दल सर्व माहिती लिहिलेली आहे की 2 समांतर रांगेत बांधलेला हा बाजारपेठ आहे. आणि डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 असे कक्ष आहेत, म्हणजे दुकानं आहेत. इथे सगळा बाजार भरला जायचा. सर्व जी नियोजन आहे हे सर्व नियोजन केलेलं होतं. त्याच्यामुळे या रायगड किल्ल्यावरती काही कसलीही कमी नव्हती. सो बघून घ्या तुम्ही कसं, केवढी मोठी आणि कशी बाजारपेठ होती तेव्हाची, याच्यावरनं आपल्याला कळलीच असेल. सो ही बाजारपेठ बघून आता आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला. आणि जेवल्यानंतर आम्ही अजून रायगड बघणार आहोत काय आहे पुढे ते. एक दिवस पण कमी पडेल एवढा मोठा रायगड आहे. आता जेवून आम्ही रायगड अजून बघणार आहोत. जरा भूक लागलेली आहे. सो आता आम्ही जेवायला चाललो आहे बाई तुमचं. तर आज आपण रायगड किल्ल्यावर एक असा आहार घेणार आहोत जो की
छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडीचा आहार होता. आणि हाच आवडीचा आहार काय होता हे जर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला थोड्याच वेळात हा कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार जो आवडता आहार काय होता. आणि तोच आवडता आहार आपण रायगडावर घेणार आहोत. हे आमचं भाग्यच आहे म्हणा. आणि तुम्ही जर कधी आलात तर याचा आस्वाद नक्की घ्या. अशी छोटी छोटी घरं आहेत. हे घरांमध्ये इथे फ्रेश असं बनवलेलं आणि गरमागरम आपल्याला मिळतं. आणि हे आपण आता खाणार आहोत. आणि काय खाणार आहोत ते आपण बघायला जाऊयात. चला. आम्ही या कर्णकुटीमध्ये आम्ही जेवायला आलोय. तिथे ताई आम्हाला जेवण देणार आहेत. कुंदा महाबळे म्हणून नाव आहे त्यांचं ताईंचं. त्यांच्याकडे आम्ही झुणका भाकर वगैरे सांगितलंय, भात सांगितलंय. तो फटाफट चालू आहे. आम्ही आता इथे बाहेर बसणार आहोत. बसला. तर तुम्हाला कळत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडीचा आहार काय होता. तो होता झुणका भाकर. आणि हीच झुणका भाकर आपण आज रायगडावर खाणार आहोत. आणि त्याचबरोबर भातही येणार आहे. आणि हे सर्व गरमागरम आम्हाला मिळालेलं आहे. आणि खूप भूक लागलेली आणि त्याचबरोबर एवढं गरमागरम आपल्याला मिळतं आहे हे बघून खूप आनंद झाला. आणि पटापट आम्ही जेवायला बसलो. आणि या मस्त छान अशा झुणका भाकरीचा आस्वाद आम्ही घेतलेला आहे. सो त्याचबरोबर ठेचा, चटणी, कांदा आणि सर्व खाल्लेलं. छान असं जेवण झालेलं आहे. आणि आता जेवून परत आम्ही पुढे अजून रायगड बघायचा आहे, तो बघायला चाललोय. सो आता एक मंदिर आहे, ते मंदिरात जाणार आहोत. नंतर टकमक टोक म्हणजे जिथून कडेलोट करायचे ते बघायला जाणार आहोत. पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाही माणसाला कडेलोट केली नाही. कडेलोट कसे करायचे तर एखाद्या माणसाने काही गुन्हा केला असेल तर त्याला गोणीत भरायचे आणि तिथून त्या कडेवरनं ढकलून द्यायचे. सो छत्रपती शिवाजी महाराजांनी एकालाही अशी कडेलोट केली नव्हती. सो असा आपला राजा. आणि आता आपण पुढे जाऊया मंदिरात. तर आता आपण जे पुढच्या ठिकाणी जाणार आहोत हे पुढचं ठिकाण आपण तुम्हाला पुढच्या भागात दाखवू. कारण सर्व काही या भागात दाखवणं शक्य नाही होणार. त्याच्यामुळे आम्ही पुढच्या भागात दाखवू. सो पुढचा ब्लॉगही येणार आमचा बघा. आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद. आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.